श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र. लेखिका सौ शिल्पा टेंबे. अभिवाचन सौ शिल्पा टेंबे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय. श्रीराम अध्याय 33 भाग 2. गोपाळराव राजाध्यक्ष नावाचे गृहस्थ महाराजांचा शोध घेत हवनूर येथे आले व स्वामींच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाले, आपण कुठेही दूर गावाला असला तरी आमची भक्ती आपल्या पायाशी आणून सोडते. आजवर असेच घडत आलेले आहे. यावर स्वामी प्रसन्नपणे हसले व त्यांनी हात उभारून आशीर्वाद दिला. गोपाळराव आल्यापासून येथे त्यांनी भजन कीर्तने सुरू केली. सर्व गाव कानडी असला तरी त्या मंडळींना भाषेची अडचण आली नाही. असा हा भजनाचा सप्ताह कार्यक्रम झाल्यावर गावातील मंडळींनी कोरडा शिधा देऊ केला. त्याचा प्रसाद शिजवून स्वामींच्या इच्छेप्रमाणे सर्व मंडळी प्रसाद ग्रहण करावयास बसली. स्वामींनी सर्वांना श्लोक म्हणावयास सांगितले. सर्व लोक क्रमाक्रमाने श्लोक म्हणू लागले. त्या पंक्तीमध्ये एक मुके बालक होते. स्वामींनी त्यांना श्लोक म्हणावयाचा इशारा केला तशी ते बालक खड्या स्वरात श्लोक म्हणू लागले. हे सर्व इतके अतर्के आणि अद्भुत होते की सर्व लोक स्वामींकडे आश्चर्याने पाहू लागले. एका मुक्या बालकाला स्वामींनी वाचा दिली होती. एक शेषगिरी नावाचा वैष्णव गृहस्थ होता. त्याच्या बहिणीची दृष्टी 3-4 वर्षापासून गेलेली होती. पायही आखडून गेले होते. चालणेही कठीण जात होते. शेषगिरी तिला घेऊन स्वामींकडे आला व त्यांनी स्वामींना साकडे घातले. तिच्याकडे बघून स्वामींनी तिला पिशाच बाधा झाली आहे असे सांगितले. त्या पिशाच्यालाही स्वामींनी गती दिली. तशी ती बाई व्याधीमुक्त होऊन चालू लागली व स्वामींच्या चरणावर तिने डोके ठेवले. तशी तिला दृष्टीलाभही झाला. हवनूर येथे शैव आणि वैष्णव यांच्यात पराकोटीचा वाद होता. स्वामींच्या कृपेने या दोन्ही गटात आता सुसंवाद घडायला लागला होता. दोन्ही पंथातील लोक त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात स्वामींच्या दर्शनास येत असत. हवनूर हे कर्नाटकातील ठिकाण असून तेथे हवेरी हे एकच बसस्थानक होते. सर्व लोक कानडी व त्यांची भाषा कानडी. स्वामी ज्या मंदिरात उतरलेले होते ते मंदिर तेथून 20-22 मैल लांब होते. महाराजांना कुणी भेटाव्यास आले तर मार्ग दाखवण्यास कुणीच नव्हते. तेथील स्टेशन मास्तर स्वामींचे परमभक्त होते. त्यांना मराठी भाषाही येत होती. जे कोणी स्वामींच्या दर्शनार्थ येत ते स्टेशनवर उतरल्यावर त्यांची चौकशी करत, त्यांची राहण्याची भोजनाची व्यवस्था लावून देत व बैलगाडी ठरवून गाडीवानाबरोबर योग्य भाडे ठरवून भाषेची अडचण सांगून सांभाळून न्यावयास सांगत असत. त्यांची ही सेवा दिवस रात्र चालू होती. स्वामी एवढे जवळ असूनही त्यांची भेट घेण्यास उसंत मिळत नाही ही खंत त्यांच्या मनात होती. त्यांनी रजेसाठी अर्ज केला परंतु रजा मंजूर झाली नाही. त्यामुळे ते अत्यंत दुःखी झाले. चातुर्मास संपत आला आणि आदल्या दिवशी त्यांची रजा मंजूर झाली. तशी त्यांना अत्यानंद झाला. त्यांनी लगेच हवनूरला धाव घेतली आणि स्वामींसमोर येऊन ते उभे राहिले. हात जोडले आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मुखातून शब्दही निघेना. ते भावविभोर झाले. स्वामी त्यांना मंद स्मित करून म्हणाले, रजा जर तेव्हाच आधी मंजूर झाली असती तर मग येणाऱ्या भक्तांची सोय करून मार्ग दाखवून इथवर पाठवणी कोणी केली असती? भक्तांच्यासाठीच देवानी तुमची रजा तेव्हा मंजूर केली नाही. स्टेशनवर राहून तुम्ही जी सतत भक्तांची सेवा केलीत ती देवाला पोहोचली. त्यामुळे मनात खंत बाळगू नका. स्वामींचे हे बोल ऐकून आपली सेवा देवाला पोहोचली यामुळे त्या स्टेशन मास्तरांचे अंतःकरण भरून आले आणि त्यांनी स्वामींचे चरण धरले व ते म्हणाले, स्वामीराया केवढे प्रेम करता आमच्यावर. स्वामींनी गोपाळराव राजाध्यक्षांना सांगून त्या स्टेशन मास्तरांना रेशमी वस्त्र, धोतर जोडी, 10 रुपये व नारळ स्वहस्ते देऊन त्यांचा सत्कार केला व प्रेमाने त्यांना आशीर्वाद दिला. तेथीलच एक शिक्षक गोविंदराव फाटक यांना स्वामींनी व्याधी क्षमनार्थ मंत्र सांगितला व अनुष्ठान कराव्यास सांगितले. त्यामुळे फाटकांच्या हाताला झालेला कुष्ठरोग पूर्ण बरा झाला व ते व्याधीमुक्त झाले. श्री नारायण स्वामींच्या वंशातील यज्ञेश्वर दीक्षित हे आपल्या आजोळी म्हणजेच आईच्या माहेरी रामप्पा नाईक यांच्याकडे राणीबिन्नूर येथे राहत असत. त्यांच्या कपाळावर एक गळू झालेले होते. ते अनेक छिद्रांनी पू होऊन सतत वाहत असे. त्यांचे मामा त्यावर अनेक उपाय करत पण ते काही बरे होत नव्हते. काय करावे हे त्यांना सुचत नव्हते.
शेवटी त्यांच्या मामांनी त्यांना हवनूर येथे स्वामींच्या चरणावर घालण्यासाठी आणले व ते स्वामींना म्हणाले, आपणाविना या जगात याला कुणीच वाचवू शकणार नाही. या लेकरावर आपली अमृतदृष्टी टाकावी, याला आपण या रोगातून मुक्त करावे. त्या बालकाकडे पाहून स्वामींचे हृदय भरून आले. त्यांना प्रेमाचा उमाळा आला व त्यांनी यज्ञेश्वरांच्या व्याधीवरून आपली दृष्टी फिरवली. जखम पाहिली व एक मुळी उगाळून दिली व ती लिंबाच्या रसात कालवून तो लेप कपाळावर लावण्यास सांगितला. रामाप्पा नाईकांनी तसे 8 दिवस केले. तशी यज्ञेश्वराची प्रकृती ठणठणीत बरी होऊन गळूही बरे झाले. मामा भाच्यांना अत्यंत आनंद झाला व ते गुरुरायांना शरण आले. स्वामींनी यज्ञेश्वराला आशीर्वाद दिला. हिंगोलीचे हेमराज मारवाडी हे स्वामींचे परमभक्त होते. त्यांची आई आजारी असल्याने तिला दर्शनार्थ आणणे शक्य नव्हते. स्वामींनी पीडा निवारणार्थ यंत्र लिहून दिले व विधी प्रयोग समजावून सांगितला. यंत्रप्रभावामुळे त्या माऊलीचे कष्ट दूर होऊन प्रकृती उत्तम झाली. हेमराजांनी मग आपल्या आईला हवनूर येथे स्वामींच्या चरणावर घालावयास आणले. हवनूर येथे एक वैष्णवबाई अनेक वर्ष आजाराने हंतरुणाला खेळून होती. अनेक उपाय करूनही तिला उठता येत नव्हते. ओळखीच्या लोकांनी त्या बाईला स्वामींकडे न्या असा सल्ला दिला. परंतु वैष्णवांनी स्मार्त गुरुकडे कसे जावे या कारणाने नातेवाईकांनी दुर्लक्ष केले. त्या बाईची अवस्था दिवसेंदिवस कठीण होऊ लागली. शेवटी लोकाग्रहास्तव त्या नातेवाईकांनी तिला त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात स्वामींच्या दर्शनार्थ आणले. महाराजांनी हा रोग नसून पिशाच बाधा आहे हे स्पष्ट केले व एक यंत्र जपासह गळ्यात बांधण्यास दिला. या यंत्र जपामुळे ती बाई पिशाच बाधेतून मुक्त झाली. वैष्णवही स्वामींचे आता भक्त झाले होते. ते लोक हावेरी स्वामींचे दर्शन घेण्यास येत. त्यामधीलच एक सौभाग्यवती बाईने स्वामींच्या दर्शनास पायी पायी जाईन असा नवस केला. संकल्पानुसार ती स्वामींच्या दर्शनास चालत निघाली. थोडा प्रवास झाल्यावर ती दमून गेली. तिला थकवा जाणवू लागला. चालता चालता वाटेत एक आश्रम दिसला. तेथील 2 बटू तिच्यासमोर उभे राहिले व म्हणाले, आपणाला गुरुदर्शनाची ओढ आहे. स्वामी महाराज म्हणजे प्रत्यक्ष दत्तगुरूंचा अवतार आहेत. आपण आमच्या आश्रमात थोडी विश्रांती घ्यावी, प्रसाद घ्यावा व आम्हाला धन्य करावे. सारेजण खूप थकले होते. भूकही लागली होती. त्यामुळे ती बाई व तिच्याबरोबरचे लोक त्या आश्रमात आले. आश्रमाच्या आवारात भव्य गणेश मंदिर होते. सर्वजणांनी तेथे जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. विहिरीच्या थंड पाण्याने हातपाय धुतले. सर्वांचा थकवा त्यामुळे गेला. नंतर सर्वजण भोजनास बसले. भोजन मंदिरामध्ये सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या. केळीची पाने मांडली होती. सुवासिक उदबत्तीही लावली होती. सर्वजण भोजनास बसले. त्यातील त्रिसुपर्ण नावाचा बटू प्रेमाने आग्रह करून सर्वांना वाढू लागला. त्या लोकांमधील एकाने प्रश्न केला की हा आश्रम बटू कसा काय चालवतात? कोणती शक्ती यांच्या मागे उभी आहे? प्रश्न ऐकून बटू म्हणाला, जिच्या कृपेने हे सारे घडते आहे त्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात चलावे. सर्व लोक त्या मंदिरात गेले. मंदिर अत्यंत प्रशस्त होते. तसेच दालन पण भव्य होते. तेथे चौरंगावर अन्नपूर्णा मातेची प्रसन्न मूर्ती होती. तिची पूजाही आकर्षक केलेली होती. सर्व लोक पाहून चकित झाले. ते बटू म्हणाले, आम्ही आळीपाळीने स्वयंपाक करतो, मातेची पूजा करून मंत्र जपतो, संकल्प सोडून मातेला प्रार्थना करतो. हे सर्व पाहून ती मंडळी चकित झाली व सर्वांचा प्रेमाने निरोप घेऊन निघाली. काही पावले चालून पुढे गेली व त्यांनी मागे वळून पाहिले तर त्या ठिकाणी काहीच नव्हते. तो आश्रमही नव्हता. सर्वांना आश्चर्य वाटले. आश्रम गायब होऊन ती जागा मोकळीच दिसत होती. घडल्या प्रकारांनी सर्व चिंतित झाले. संध्याकाळी सर्वजण हवनूर येथे पोहोचले व तातडीने सर्वांनी स्वामींचे दर्शन घेतले व सारी हकीकत कथन केली आणि भीतभीतच असे हे कसे घडले म्हणून विचारू लागली. स्वामींनी मंद स्मित केले व म्हणाले, तुमच्या भक्तीने देव प्रसन्न झाला व त्यांनी प्रचिती दिली. स्वामी सदैव आपल्या भक्तांची काळजी पाहत. कधीही त्यांचे श्रेय ते घेत नसत. दुसऱ्या दिवशी महाराजांनी त्या व्रतस्थ बाईकडे जाऊन तिला 3 मंत्र जपावयास दिले. तिने ते मंत्रानुष्ठान करताच तिचे भाग्य उजळले. सौभाग्य, सेवा, संपत्ती, संतती तिला प्राप्त झाली. दुसरी एक
भक्त बाई स्वामींच्या दर्शनास आली असता महाराजांनी तिला श्राद्ध कर्माची आठवण करून दिली व कर्मावर विश्वास ठेवून ते कर, म्हणजे आपत्य होऊन ते जगेल असे सांगून तिच्या ओटीत महाराजांनी प्रसादाचा नारळ घातला. त्या बाईने घरी जाऊन पतीचे मन वळविले व वंशातील लोकांचे यथायोग्य श्राद्ध करून घेतले. त्यांच्या वंशातील लोक निपुत्रिकच गेल्याने त्यांची सर्व संपत्ती या दाम्पत्याला मिळाली होती. स्वामींनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी श्राद्ध कर्म देवधर्म कार्याची पूर्तता केल्यावर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. 2 वर्षांनी त्या पुत्रास घेऊन ते स्वामींच्या चरणावर घालण्यास आले. स्वामींनी त्याचे नाव श्री दत्त ठेवून आशीर्वाद दिला. पुढे तो मुलगा दीर्घायुष्य झाला. महाराजांनी त्या बाईच्या पतीसही खास उपदेश केला, ज्यामुळे तिच्या पतीस उपरीती होऊन तो धर्माचरण करू लागला. स्वामींच्या कृपेने साऱ्यांना उत्तम गती प्राप्त झाली. एक बाई नाशिकहून महाराजांच्या दर्शनार्थ आली व तिने महाराजांपुढे ताज्या फळाचे ताट ठेवले. नैवेद्य दाखवून सर्व लोकांमध्ये फळाचे वाटपही केले. काही लोकांनी महाराजांना ही बाई आपल्या सुनेचा जाच करते असे सांगितले. स्वामींनी तिला एक श्लोकाद्वारे उपदेश केला. तशी ती महाराजांना म्हणाली, मला वाचता येत नाही, माझी बुद्धी चालत नाही. तशी स्वामी हसून म्हणले, हल्लीच्या सुनांना वाचता येते नाही का? हे ऐकून तीही मनातून काय समजायचे ते समजली. आपल्यात बदल घडवून आणून तिने सुनेला व मुलाला महाराजांच्या चरणावर घालावयास आणले. तिचा संसार पुढे सुखाचा झाला. भाद्रपद पौर्णिमेला चातुर्मास संपताच स्वामींनी गीतेचा 11वा अध्याय म्हणून गावाची सीमा ओलांडली व ते त्रिपुरांतकेश्वराच्या मंदिरात आले. अजून काही दिवस तरी येथे राहावे असा सर्व लोकांनी त्यांना आग्रह केला, परंतु स्वामींनी ठरवल्यानुसार ते पुढील संचारास निघाले व तेथून ते गळगनाथ या क्षेत्री येऊन पोहोचले. चिकाप्पा शास्त्री यांच्या घरी त्यांनी भिक्षा घेतली व त्याला आशीर्वाद दिला. तेथून महाराज परत हवनूरला आले. गुरु तुळ राशीत आल्यावर पर्वकाळ सुरू होतो आणि या पर्वकाळात गंगा नदी वर्षभर तुंगभद्रेमध्ये येऊन बसते. त्यामुळे या काळात तुंगभद्रेमध्ये स्नान केल्यास गंगा स्नानाचेही पुण्य मिळते. स्वामी परत हवनूरला या पर्वकाळात आले व त्यांनी पर्वकाळात तुंगभद्रेत स्नान केले. तेथील स्त्रियांना वाणाचा प्रसाद वाटला, बालकांनाही खाऊचा प्रसाद दिला. बाकी सर्व उपस्थित लोकांनाही प्रसाद देऊन आशीर्वाद दिला व सर्वांचे आभार मानून महाराजांनी हवनूर सोडली. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावरून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्याबरोबर वाडीतील पुजाऱ्यांच्या मुली असल्याने प्रवास संथ गतीने चालू होता. महाराजांनी चालता चालता सर्वांना आत्मबोधाचा परिचय करून दिला. महाराज तुंगभद्रा आणि वर्धा नदीच्या संगमी आले. तेथे त्यांनी स्नान केले व ते दत्त मंदिरात आले. तेथे दत्तात्रेयांचे दर्शन घेऊन दत्तस्तुती त्यांनी गायली. नंतर ते आगठी या गावातील मठात आले. तेथे त्यांनी मुक्काम केला व जवळच असणाऱ्या कुपेलूर या गावात जाऊन त्यांनी नवरात्रामध्ये सरस्वतीचे पूजन केले. नंतर शृंगेरीच्या मठात शंकराचार्य यांच्या दर्शनासाठी आले, परंतु तेथे शंकराचार्य मठात नसल्याने त्यांच्या गादीला वंदन करून स्वामींनी श्री शंकराचार्य स्तुती गायली व तेथून ते पुढे जाण्यास निघाले. तेथील पूर्वपरिचितांनी शंकराचार्यांच्या शिष्यांनी त्यांना येथे वास्तव्य करावे म्हणून आग्रह केला, पण महाराज तेथे न थांबता नृसिंहवनात आले व तेथे त्यांनी 15 दिवस मुक्काम केला. पण भिक्षेसाठी मात्र ते मैलभर दूर असलेल्या वैकुंठपुरी येथे जात असत. 15 दिवसांनी शृंगेरीहून स्वामी निघाले व अरण्य मार्गाने वनवासी या गावातील मधुकेश्वर या प्राचीन शिवशंकराच्या मंदिरात येऊन पोहोचले. हे मंदिर भव्य होते. तेथील शिवलिंग हे पाषाणाचे 1.5 फूट उंचीचे होते. तेथे जाऊन प्रत्यक्ष शिवाच्या वास्तव्याची जाणीव होत असे. हे मंदिर हे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना होते. अप्रतिम कोरीव काम सर्वांना अचंबित करत असे. येथील नंदीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा एक नेत्र शिवपिंडाकडे तर दुसरा नेत्र डावीकडील दुसऱ्या मंदिरातील पार्वती मातेकडे अशी त्याची रचना होती. शिवमंदिराच्या कठड्यावर असलेल्या गणेशाच्या पायावर मस्तक ठेवले असता कैलासाचे सुरेख दर्शन होत असे. विशिष्ट कोन साधून मंदिराची विशिष्ट पूर्ण रचना करण्यात आलेली होती. मंदिराचे प्रांगण स्वच्छ व सुंदर होते. येथे अनेक देवतांची मंदिरे होती. जणू मधुकैटभानी शिवासाठी येथे साक्षात स्वर्ग निर्माण केलेला होता.
येथे अनेक अधिकारी पुरुष महाराजांचे शिष्य होते. त्यांना शिक्षा आणि तैत्तरीय उपनिषदाचे भाष्य स्वामींनी समजावून सांगितले. तसेच येथे त्यांनी सर्वांच्या इच्छेखातर षटपंचाशिका या स्तोत्राचे लिखाणही केले. या 57 श्लोकांच्या स्तोत्रात स्वामींनी दत्तात्रेयांच्या त्रिविध ताप, त्रिविध गुण व त्रिविध आत्म्याचे विवरण करून त्रिगुणात्मक दत्तात्रेयांच्या भक्तीची महती व सद्गुरूंचे श्रेष्ठत्वाची ओळख सर्वांना करून दिली. यात अनेक उदाहरणे देऊन ब्रह्मज्ञान व ज्ञानाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले आहे. या मुक्कामामध्ये एक ब्राह्मण स्वामींच्या दर्शनासाठी आला. त्याची नवीन घरे पिशाच्यांनी 10 वेळा जाळून उद्ध्वस्त केली होती. तो स्वामींकडे आला व त्यांचे चरण धरून विनंती करू लागला की आता मला या जाचातून मुक्ती द्या. सर्व प्रकाराने मी अतिशय गावलो आहे. स्वामींना पाहताच त्या ब्राह्मणाच्या अंगात ते पिशाच्च शिरले व सांगू लागले, या ब्राह्मणाने गतजन्मामध्ये मला अतोनात छळले आहे. त्यामुळे सूड भावनेने मला मुक्ती न मिळता याच योनीत मी अडकून पडलो आहे. माझा आत्मा मुक्त होत नाही आहे. हे ऐकून महाराजांनी त्या ब्राह्मणाला सत्कार्य करावे म्हणजे पिशाच्यापासून मुक्ती मिळेल असा उपदेश केला. त्या ब्राह्मणाने महाराजांच्या सांगण्यानुसार करताच त्याला पिशाच्यापासून मुक्ती मिळाली व त्याचे पुढील जीवन आनंदात सुखात सुबत्तेमध्ये गेले. वनवासीहून महाराज निघाले व जंगलातूनच त्यांनी प्रवास सुरू केला. जंगलातील मार्ग निर्मनुष्य होता. 2-4 वाटसरू सोबतीला होते. एवढ्यात त्यांना हत्तीचा कळप येताना दिसला. तशी सर्वजण कळपाला पाहून घाबरले. महाराजांनी सर्वांना एका बाजूला नेले व शांतपणे उभे राहण्यास सांगितले. तो कळप आला तसाच शांतपणे निघून गेला. सर्वांनी आनंदाने स्वामींचे चरण धरले. या जंगलातून प्रवास करत करत महाराज शिरसी येथे आले. तेथे सिद्धेश्वराच्या मंदिरात गोकर्ण क्षेत्राचे बळवंतराव भागवत आणि देवराज शर्मा हे स्वामींच्या भेटीसाठी थांबले होते. दोघांनी महाराजांची भेट घेतली. त्यांच्या मनात महाराजांना गोकर्ण क्षेत्री न्यावे असे होते. पौष शुद्ध पंचमी साल 1910 स्वामी गोकर्ण क्षेत्री आले. तेथे पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या छत्रात त्यांनी मुक्काम केला. येथे 12 दिवस ते राहिले. तेथे त्यांनी महाबळेश्वर त्राही या स्तोत्राने शिवाची स्तुती केली. लोकाग्रहस्तव येथे त्यांनी 16 प्रवचनही केले. वासुदेव मनन हा ग्रंथही त्यांनी येथे लिहिला. प्रातःकाळी ते हा ग्रंथ सर्वांना समजावूनही सांगत असत. येथे मकर संक्रांतीचे पर्वस्नान करून महाराज कृष्णाकाठी असलेल्या कोटी या तीर्थक्षेत्री आले. येथे त्यांनी पौष मासाचे क्षौर आटोपले व ते गुर्लहोसूर मार्गाने गलगलीस आले. गलगली हे गालावर ऋषींचे तपस्यास्थान आहे. येथे स्वामींनी मुक्काम केला. येथे गांडा महाराज त्यांना सांगितल्याप्रमाणे भडोज येथे लक्ष गायत्री जप पूर्ण करून महाराजांपाशी परतले. महाराजांनी त्यांना येथे लघुरुद्र स्वाहाकार करावयास सांगितला. गांडा महाराजांच्या मातेने पुत्र व्हावा म्हणून शिवाला शिवरात्र नवस केला होता. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक सारे पार पाडून नवस फेडून उद्यापन गांडा महाराजांनी केले व ते मातृऋणातून मुक्त झाले. या मुक्कामामध्ये एका धनिक बाईने आपल्या मुलाची व्याधी दूर होण्याकरता महाराजांच्या चरणी 1100 रुपये वाहीन असा मनामध्ये नवस केला. काही दिवसातच ईश्वराच्या कृपेने तिच्या मुलाची व्याधी दूर झाली. ती 1100 रुपयांचे ताट घेऊन आनंदाने स्वामींपाशी आली व नवसाची कथा सांगून तिने ते ताट गुरुरायांपुढे धरले. स्वामींनी आम्हाला हे पैसे नकोत, ते सारे परत घेऊन जावे असे तिला सांगितले. हे ऐकताच ती बाई महाराजांना म्हणाली, मी हे नवसाचे धन परत कसे नेऊ? तुम्हाला नको असेल तर नदीत अर्पण करावे. स्वामींनी तिच्या मनाचा निर्धार, तिची श्रद्धा, भक्ती पाहून पुजाऱ्यांना बोलवले व ते धन त्यांच्या सुपूर्त करून त्याचा कीर्तन, पुराण व प्रवचन यासाठी विनियोग करावा असे सांगितले. एक दिवस जामखिंडीचे शाळा मास्तर महाराजांच्या दर्शनाला आले. आपल्या मातेला घेऊन आले. त्या बाईचे पाय आखडून तिला चालताही येणे शक्य नव्हते. महाराजांचे दर्शन होताच त्या बाईच्या अंगातील पिशाच निघून गेले व ती माता पूर्ववत चालू लागली. गलगलीमध्ये वैष्णव ब्राह्मणांची बरीच वस्ती होती. त्या काळी दक्षिणेमध्ये वैष्णव व स्मार्त यांच्यातून विस्तवही जात नव्हता, इतके ते कट्टर होते. एक दिवस स्मार्त लोकांनी भंडारा करण्यासाठी वैष्णवांकडे मोठी भांडी मागितली, पण वैष्णवांनी ती दिली नाहीत. त्यामुळे दूरवरच्या गावातून स्मार्तकांना भांडी आणावी लागली व त्यांचा उत्सव आनंदात पार पडला.
स्वामींना हा आपापसातील मत्सर अजिबात आवडला नाही. एकाएकी सारे वैष्णव एकाच वेळी ज्वराने फणफणले. साऱ्यांना देवाच्या कोपाची जाणीव झाली व सर्वजण घाबरले व सर्वांनी स्वामींना शरण जायचे ठरवले, कारण तेच आपल्याला यातून वाचवू शकतात हे त्यांना माहिती होते. परंतु महाराजही स्मार्त असल्याने त्यांना शरण कसे जाणार. शेवटी जीवाचे रक्षण करण्यासाठी ते सर्वजण स्वामींना शरण आले आणि महाराजांचे चरण धरून अपराधाची क्षमा मागू लागले. आम्ही उत्सवात नाट लावली, त्या कारणाने देव आमच्यावर कोपला आहे. सर्वांना सरसकट ज्वराची बाधा झाली आहे. आपणच यातून आम्हाला सोडवा, अशी विनवणी ते महाराजांजवळ करू लागले. या सर्व प्रकारामुळे स्वामी अधिकच संतापले. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हे वैष्णव प्रार्थना करत आहेत, ही त्यांची वृत्ती पाहून स्वामी म्हणाले, स्वतःला ब्राह्मण म्हणविता आणि असे कसे तुमचे वर्तन. देवकार्यात तुम्ही आडकाठी आणता. तुमच्या अंगात उद्धटपणा ठासून भरला आहे. तुमची वृत्ती कोती मत्सरी आहे. तुमच्या परी अंत्यज बरे. येथून ताबडतोब चालते व्हा. तोंडही दाखवू नका. दूर व्हा. हे स्वामींचे बोल ऐकता सर्वांनी त्यांचे चरण धरून यातून आम्हाला सोडवावे म्हणून विनवण्या केल्या. महाराज मुळातच प्रेमळ होते. त्यांना लोकांचे दुःख कधीच बघवायचे नाही. त्यांनी सर्वांना सांगितले की शिवमंत्राचा प्रत्येकाने 1200 वेळा जप करावा, म्हणजे सर्वजण ज्वरमुक्त होऊन बरे व्हाल. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी केले. त्यामुळे त्यांचा ताप जाऊन ते बरे झाले. महाराजांच्या या गलगलीच्या मुक्कामात पवमानाचे 7, संहितेचे 3 व रुद्राचे 2 असे 12 स्वाहाकार झाले. या कार्यक्रमासाठी अनेक लोक आले आणि गलगलीतील स्थानिक लोकांनी त्यांचे उत्तम स्वागत केले. महाराजांनी आता पुढील संचारास निघण्याची तयारी केली. तशी सर्व लोकांनी त्यांना येथे अजून थोडे दिवस मुक्काम करावा अशी विनंती केली. महाराज निघाले तसे लोक त्यांच्या पाठोपाठ आम्हाला सोडून जाऊ नये असे म्हणत निघाले. महाराजांनी अनेक वेळा सांगूनही लोक ऐकेनात. तशी महाराजांनी एक रेषा मार्गावरती आखली व ते सर्वांना म्हणाले, या रेषे पलीकडे आलात, रेषा ओलांडलीत तर वंशक्षय होईल. हे ऐकताच महाराजांनी सांगितल्यानुसार सर्व मंडळी तेथेच थांबली, कारण त्यांना स्वामींच्या वाणीचे सामर्थ्य ठाऊक होते. महाराज गांडा महाराजांना बरोबर घेऊन फाल्गुन महिन्याच्या शेवटी जैनापुरास आले व तेथील दत्त मंदिरात त्यांनी मुक्काम केला. दत्तात्रेयांचे दर्शन घेताच श्री दत्तात्रेय स्तोत्रम क्षणात त्यांच्या मुखातून निघाले. जैनापुरास कृष्णामाई उत्तर वाहिनी झालेली आहे. येथे महाराजांनी अनेक दिवस मुक्काम केला. महाराजांना कृष्णामाईचे कौतुक होते. या उत्तरवाहिनी कृष्णा नदीत त्यांनी या मुक्कामात अनेक वेळा स्नान केले व तिचे कौतुकाने स्तोत्रही गायले. या जैनपुरात एक बाई महिन्याच्या शेवटी बेशुद्ध होऊन 3 दिवस काष्ठावत पडत असे. नाना उपचार करूनही उपयोग होत नव्हता. स्वामींनी तिला सांगितले की गुरुदत्त किंवा औदुंबराला न मोजता प्रदक्षिणा घालाव्या, म्हणजे नक्कीच फळ मिळेल व ठणठणीत बरे वाटेल. हे व्रत श्रद्धापूर्वक नियमित केले तर उद्धार होईल. त्या बाईंनी स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून तसे करताच तिची व्याधी पूर्ण बरी झाली. चैत्र अमावस्येला महाराज जैनपूरहून निघून मलप्रभा कृष्णा संगमी नारायण स्वामींची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आले व अत्यंत भक्तिपूर्वक पुण्यतिथी तेथे त्यांनी केली. नंतर ते छाया भगवती देवीच्या स्थानी आले. हे स्थान निर्जन निर्जल डोंगरात असून एकही झाड येथे नाही. येथेच विश्वामित्र ऋषींनी तपस्या केली होती. या निर्जनस्थळी फक्त अक्षतृतीयेला यात्रा भरत असे. अनेक लोक त्या दिवशी छाया भगवती देवीची पूजा करत, तसेच गायत्री पादुकांचीही पूजा करत. स्वामी महाराज व गांडा महाराजांनी या स्थानी दर्शन घेतले व ते वैशाख शुद्ध तृतीयेला इसवी सन 1911 साली पुढील संचारास निघाले. दत्तगुरूंनी महाराजांना दृष्टांत दिला व सांगितले की येणाऱ्या काळात शारीरिक व्याधी होणार आहे व त्यामुळे अपार कष्ट भोगावे लागणार आहेत. स्वामी पुढे कोपर गावातील नरसिंह क्षेत्रात आले. येथे त्यांना अंगात ताप चढला. 2 दिवस महाराजांनी येथे मुक्काम केला व 3ऱ्या दिवशी अंगात ताप असतानाही ते तेथून पुढील प्रवासास निघाले. त्या प्रवासात त्यांना दही, दूध, ताक काहीही मिळाले नाही. गांडा महाराजांजवळ पैसे असूनही काही न मिळाल्याने ते स्वामींसाठी काहीच करू शकत नव्हते. महाराजांचे कष्ट, हाल त्यांना बघवत नव्हते.
वाटेत लागणाऱ्या गावांमध्ये वैष्णवांची वस्ती जास्त होती व स्मार्तांविषयी त्या लोकांना प्रचंड द्वेष असल्याने या ठिकाणी स्वामींना साधे ताकही कोणी दिले नाही की कोणी भिक्षाही दिली नाही. गांडा महाराजांनी आजूबाजूला चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की 1.5 कोसावर एका ब्राह्मणाच्या घरी ताक मिळेल. गांडा महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी गेले व तेथील घरातील स्त्रीला त्यांनी ताक मिळावे म्हणून विनंती केली. तिला त्यांनी बरोबर महाराज आहेत, त्यांच्या अंगात ताप आहे, 4 दिवस भिक्षाही न मिळाल्याने ते उपाशी आहेत, तेव्हा थोडे ताक द्या, हवे तर पैसे घ्या म्हणून विनंती केली. ते ऐकताच त्या घरातील पुरुष गांडा महाराजांना म्हणाला, जर भिक्षा केली नाही 4 दिवस तर तुमचे स्वामी जिवंत तरी कसे राहिले? या असल्या खोट्या बतावण्यांवर विश्वास नाही आमचा, चला निघा इथून, असे म्हणून गांडा महाराजांना त्यांनी घरातून हाकलून दिले. त्याचे ते अद्वा बोलणे ऐकून गांडा महाराज निराश मनाने परतले. महाराजही गप्प राहिले व देवाचे वचन आठवून प्रारब्धात जे आहे ते भोगावेच लागेल म्हणून शांत राहिले. तेथून ते दोघेजण कडलूर या गावी आले. गांडा महाराजांनी त्या गावात कोणाकडे ताक मिळते का म्हणून चौकशी केली. एका बाईने त्यांना ताक व्हायचे आहे तेव्हा थोड्या वेळाने या असे सांगितले. म्हणून गांडा महाराज स्नानासाठी गेले. इकडे स्वामींचा ताप प्रचंड चढला, भास होऊ लागले, घशाला कोरड पडली, बाहेर वैशाखाचे ऊन रणरणत होते. स्वामी स्वतःच ताक मिळते का ते बघावयास निघाले. तहान भागवण्यासाठी थोडे पाणी ते प्यायले व एका घरासमोर येऊन त्यांनी ताक मागितले. परंतु त्या घरातील स्त्रीने त्यांना ताक तर दिले नाहीच, परंतु वाटेल ते बोलून हाकलून दिले. स्वामी काहीही न बोलता तेथून निघाले व मुक्कामी आले. परत त्या घरापाशी ताक मागायला जाऊ नका म्हणून त्यांनी गांडा महाराजांना सांगितले. स्वामींची अवस्था बघून गांडा महाराजांना दुःख झाले. देवाची लीला, त्यामुळे अनेक आपत्ती त्यांच्यासमोर येत होत्या. जो प्रत्यक्ष दत्ताचा अवतार आहे त्याला घोडभर ताकासाठी दारोदार फिरावे लागले. दैवगतीपुढे कोणाचेच काही चालत नाही हेच खरे. स्वामी स्वतः देवपुरुष असूनही कर्माचे भोग भोगूनच संपवण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. दत्तात्रेयांनी दृष्टांत देऊन येणाऱ्या आपत्तीची कल्पना दिली. ते भोगही स्वामींनी आनंदाने स्वीकारले. या संकटाशी सामना करत देवाच्या आज्ञेस शिरसावन्य मानून ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कुरगुट्टी क्षेत्री इसवी सन 1911 साली वैशाख मासात आले व तेथे त्यांनी चातुर्मास केला. हे क्षेत्र तेव्हा अतिशय दुर्गम होते, फारसे प्रसिद्धही नव्हते. या स्थानास महत्त्व प्राप्त करून देण्यासाठीच स्वामींनी येथे चातुर्मास करावा अशी श्रीपाद श्रीवल्लभांची इच्छा होती. या मंदिराचा पुजारी भीमाप्पा याच्या स्वप्नात श्रीपाद श्रीवल्लभ आले व त्यांनी सांगितले, आमचा परमभक्त संन्याशी येथे येत आहे, त्याची उत्तम व्यवस्था ठेवावी, तसे न झाल्यास शिक्षा भोगण्यास तयार राहावे. स्वामी येथे येताच भीमाप्प्या पुजाऱ्यांनी त्यांच्या चातुर्मासाची तयारी केली. स्वामींनी अनेकांचा उद्धार केलेला होता, अनेकांना मार्ग दाखवला होता, अनेकांच्या व्याधी दूर केलेल्या होत्या, परंतु स्वतःचे भोग मात्र ते भोगत असत, कधीही औषध घेत नसत. स्वतःचे भाग्य बदलण्याची ताकद त्यांच्यामध्ये असतानाही प्रारब्धात जे आहे ते सहन करत. अनेक वेळा पाणी भिक्षाही त्यांना मिळत नसे. अनेक दिवसांचे उपास घडत, परंतु त्यावर कधीही कुठलीही तक्रार न करता ते शांत राहून कर्मभोग भोगीत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.